या स्वराज्यासाठी शिवाकाशीत गेलेत. ही शिवाजी महाराजांच्या जीवनात दुःख अजून ताजच आहे. शिवाजी महाराजांना विशालगडाकडे घेऊन बाजीप्रभू देशपांडे, बांदलसेना रायाजी यासारखे अनेक सैन्य शिवाजी महाराजांना विशालगडाकडे घेऊन जात होते आणि सिद्धीचं सैन्य शिवाजी महाराजांचा प्रचंड पाठलाग करत होतं. तेव्हा बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना म्हणत होते, महाराज आम्ही या सैन्याला रोखून धरू, तुम्ही सुखरूप विशालगडावर पोहोचल्याच्या नंतर तोफेचे 3 बार द्या, म्हणजे आम्हाला समजेल की माझा जाणता राजा विशालगडावर सुखरूप पोहोचला. शिवाजी महाराज ऐकत नव्हते. बाजी मी सुद्धा तुमच्या सोबत युद्ध लढेन. पण बाजीप्रभू देशपांडे विनवणी करू लागले, महाराज लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराज तरी सुद्धा ऐकत नव्हते. महाराजांना विनवणी केली, महाराज जर ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या पाठीमागे त्यांच्या भक्तांचं नाव लागतं, तसंच तुमच्या पाठीमागे आमचं नाव लागावं, एवढं मात्र सौभाग्य आमच्या पदरात द्या. शिवाजी महाराज ऐकत नव्हते. बाजी तुम्हाला सोडून कसं जावं? शिवरायांच्या डोळ्यात पाणी आलं. मात्र बाजीने शिवाजी महाराजांच्या कमरेची कट्यार काढली आणि सांगितलं, महाराज तुम्ही ऐकत जर नसाल तर हा माझा शेवटचा पर्याय. तुमच्याच कमरेची कट्यार माझ्या काळजात खुपसेल आणि माझा जीव इथेच देईल. शिवाजी राजे तयार झाले आणि विशालगडाकडे सुखरूप पोहोचण्यासाठी वाटचाल करू लागले. 65 वर्षाचे बाजीप्रभू देशपांडे त्या पावनखिंडीमध्ये कंबर बांधून कस होते आणि सिद्धीच्या एका एका सैन्याला बाजीप्रभू देशपांडे कापून काढत होते. जेव्हा विशालगडावरून 3 बार कानावर पडले, तोफेचे 3 आवाज कानावर पडले, तेव्हा बाजीप्रभू देशपांडेनं स्वतःचा प्राण सोडला. हे शिवाजी महाराजांनी माणसं कमवले, लक्षात ठेवा.